एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झाम देताना सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे स्टुडंट्सला ड्रॉइंग परीक्षेच्या प्रत्येक सब्जेक्टचा संपूर्ण सिलेबस माहिती पाहिजे. कारण ड्रॉइंगचा सिलेबस माहितीच नसेल तर तुम्ही प्रॅक्टिस नेमकी कशाची करणार. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी एलिमेंटरीच्या फर्स्ट पेपर ऑब्जेक्ट ड्रॉइंग वस्तुचित्र याचा सिलेबस सांगणार आहे आणि असे सगळे सेपरेट एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट सिलेबसचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती एक एक करून नवीन नियमानुसार अपलोड करत राहणार आहे. त्याचप्रमाणे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या सगळ्या क्वेश्चन पेपर आणि एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या इतर नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर अपलोड केल्या आहेत. नवीन व्हिडिओ मी टाकत राहणार आहे. 8th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्डपर्यंतचे म्हणजे 8वी ते 12वी स्टँडर्डपर्यंतचे सगळ्या स्टुडंटसाठीचे अतिशय उपयोगी असे क्वेश्चन पेपर्स आणि बरेच काही नवीन व्हिडिओ मी अपलोड करत आहे. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला खाली लगेच दिसतील. त्याचप्रमाणे मी जसजसे नवीन व्हिडिओ टाकेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झाम यामध्ये टोटल 4 सब्जेक्ट असतात. फर्स्ट पेपर असतो ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजेच वस्तुचित्रचा. सेकंड पेपर असतो मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्रचा. थर्ड पेपर असतो डिझाईन म्हणजे संकल्पचित्र नक्षीकामचा. फोर्थ पेपर असतो प्लेन जॉमेट्री अँड लेटरिंग म्हणजे कर्तव्य भूमिती आणि अक्षरलेखन याचा. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट हीच एक्झाम आहे ती मराठी मीडियम. ही जी एक्झाम आहे ती मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम असे सगळे स्टुडंट एकाच वेळी एकाच दिवशी ही एक्झाम देतात. त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की पेपर इंग्लिशमधून असणार आहे की मराठीतून. या प्रश्नाचं उत्तर असं आहे की दोन्ही लँग्वेजमधून पेपर असणार आहे. तुम्हाला जो क्वेश्चन पेपर देतात त्या क्वेश्चन पेपरवर अर्ध्या भागात मराठीतून पेपर आणि अर्ध्या भागात इंग्लिशमधून पेपर असं एकाच क्वेश्चन पेपरवर दिलं जातं. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. ऑब्जेक्ट ड्रॉइंग वस्तुचित्र याचा सिलेबस मी तुम्हाला सांगते. यामध्ये तुम्हाला माणसाने निर्माण केलेल्या 2 वस्तू म्हणजे उदाहरणार्थ पाण्याची बादली म्हणजे अंघोळीची पाण्याची बादली, डस्टबिन, पिंप, पाण्याची बाटली, मातीची भांडी, चिनी मातीची भांडी, माठ, काचेची भांडी, काचेचा ग्लास, प्लेट, टोपली, मग म्हणजे अंघोळीच्या बादलीच्या पाण्याचा मग, बाऊल, कळशी, हंडा, झाडू अशा वस्तू येतात. आणि एक निसर्गातली वस्तू येते. निसर्गातल्या वस्तूमध्ये उदाहरणार्थ मोठ्या मोठ्या आकाराची फुले, वांगी, टोमॅटो, भोपळा, ढोबळी मिरची, कोबी, दोडका, काकडी, नारळ, केळी, सफरचंद, संत्री, पपई, मोसंबी यातलं एक नैसर्गिक घटक समोर ठेवलेलं असतं. त्यामुळे 2 वस्तू वर सांगितल्याप्रमाणे आणि एक वस्तू निसर्गातली समोर मांडून ठेवल्या जातात. ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजे वस्तुचित्र. यामध्ये वस्तूच्या मागे कापड येणार नाही. ते स्टील लाईफमध्ये येतं इंटरमिजिएट परीक्षेला. ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये पाठीमागे कापड येत नाही. पण वस्तूच्या खाली कापड किंवा एखाद्या कागदावर या वस्तू मांडल्या जाऊ शकतात. या वस्तूंच्या खाली कापड टाकलं जाऊ शकतं. वर दिलेल्या वस्तूंची एक वस्तू घेऊन सेपरेट प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वस्तूंची सावली म्हणजे शॅडो दाखवण्याची सुद्धा तुम्ही खूप प्रॅक्टिस करायची आहे. कारण या वस्तू रिअल वाटल्या पाहिजेत. या वस्तू लांबून तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळ्या अँगलने दिसणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या अँगलने त्या वस्तू दिसतील तशा तुम्ही त्या काढायच्या आहेत. ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजेच वस्तुचित्र तुम्ही वॉटर कलर, ऑइल पेस्टल कलर, वॅक्स क्रेयॉन, कलर पेन्सिल, पोस्टर कलर यातले कोणतेही तुम्ही तुमच्या आवडीचे कलर यूज करू शकता. पेपर तुम्हाला 2.5 तास म्हणजेच 2.5 hour एवढी वेळ असते पेपरला. या पेपरसाठी पहिल्या 20 मिनिट्समध्ये तुम्ही लाईट स्केच करून घ्यायचं म्हणजे एक फिक्क चित्र काढून घ्यायचं असं साधं लाईट स्केच आणि ते संपूर्ण रेडी स्केच करून 20 मिनिट्समध्ये पहिल्या 20 मिनिट्समध्ये म्हणजे 20 मिनिटामध्ये तुमचं ते झालं पाहिजे. पूर्ण व्यवस्थित डार्क स्केच करून झालं पाहिजे पेन्सिलने. त्याच्यानंतर पहा 2 तास साधारण तुम्ही 2 तासामध्ये संपूर्ण कलरिंग घ्यायचं आहे. 2 तासाच्या आधी 10 मिनिट झालं तर अतिउत्तम. म्हणजे बघा 2 तासाला 10 मिनिट कमी असताना 60 आणि 50 असे मिनिट म्हणजे 110 मिनिटामध्ये तुम्ही जर कलर करून घेतलं पूर्ण चित्र आणि शेवटचे जे लास्ट मिनिट 20 मिनिट्स उरतात तुमच्याकडे त्या 20 मिनिट्समध्ये तुम्ही जर त्याचं फिनिशिंग कारण शेवटी जे काही ड्रॉइंग काढता त्याच्यामध्ये फिनिशिंग राहिलेलं असतं. ते फिनिशिंग करण्यासाठीचे शेवटचे 20 मिनिट्स तुम्हाला उपयोगी ठरतात. म्हणून तुम्ही असं वेळेचे खूप नियोजन करून तुम्ही जर चित्र काढलं तर बरोबर त्या वेळेमध्ये ते चित्र पूर्ण होतं.
20 मिनिट्समध्ये बघा फिनिशिंग करायचं, टचेस करायचे आणि ड्रॉइंग सुकण्यासाठी वेळ ठेवायची, कारण ड्रॉइंग सुकलं पाहिजे. तुमचं ते जे ड्रॉइंग आहे ते एकावर एक ठेवून गठ्ठ्यातून पुढे जाणार आहे, त्यामुळे ते सुकलं पाहिजे. म्हणून शेवटची 20 मिनिट्स तुम्हाला यासाठी द्यावी लागणार आहेत. आता बघा अशा प्रकारे हा ऑब्जेक्ट ड्रॉइंगचा पेपर 2.5 तासामध्ये तुमचा कंप्लीट होईल. त्यामुळे वेळेचं नियोजन व्यवस्थित टायमिंगनी करणे तुम्ही गरजेचे आहे. कागदाच्या आकाराला शोभून दिसेल एवढ्या मोठ्या आकाराच्या वस्तू तुम्ही ड्रॉ करायच्या आहेत. नाहीतर कागद भला मोठा आणि वस्तू खूप छोट्या छोट्या असं जर केलं तर तुम्हाला मार्क दिले जाणार नाहीत, कारण छोट्या आकारातले किंवा स्मॉल ड्रॉइंग विचारातच घेतले जात नाही. तुम्हाला जी ॲन्सर शीट देतील, ॲन्सर शीट तुम्हाला तेच देणार आहेत. परीक्षा एक्झाम सेंटरवरच तुम्हाला ॲन्सर शीट मिळणार आहे. ती ॲन्सर शीट तुमच्या हातात घेतल्यानंतर तुम्हाला उभी किंवा आडवी धरून तुम्ही ते ड्रॉइंग काढायचं आहे. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑब्जेक्ट ड्रॉइंग वस्तुचित्राचा सगळा सिलेबस सांगितला. आता या पुढची व्हिडिओ नक्की पहा. त्यामध्ये एलिमेंटरीचा सेकंड पेपर मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्राचा संपूर्ण नवीन सिलेबस सांगितला आहे. याप्रमाणे एलिमेंटरीच्या 4ही पेपरचे सगळे सिलेबस प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे सांगितले आहेत. एक्झामविषयी काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.